हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला, आजचा आपला जो व्लॉग आहे तो आहे 15 ऑगस्टच्या दिवसाचा आणि बऱ्याच दिवसांनंतर आज आपला व्हिडिओ येतो आहे. तर चला, सकाळी सकाळी आम्ही चिकीला म्हणजेच माझ्या मुलाला स्कूलला सोडवण्यासाठी चाललो होतो. तर इथे पोहोचलो आता त्याच्या स्कूलमध्ये आणि खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं शाळेमध्ये त्याच्या. इथे बघू शकता तुम्ही. आणि मग त्याला आम्ही त्याच्या क्लासरूममध्ये बसवलं आणि त्याला स्कूलमध्ये सोडून आता आम्ही निघत आहोत घरी जाण्यासाठी. तर आज इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन होतं स्कूलमध्ये, तर त्याला सोडवलं आणि आता आम्ही निघतोय घरी जायला. सर्वांना इंडिपेंडन्स डेच्या, स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. घरी आल्यानंतर सर्वात आधी आता 8 वाजलेले होते, त्याला सोडवलं आणि 8 वाजलेले होते तर नाश्ता बनवायला घेतला बाकीचे कामं आवरून. तर इथे आज मी भोपळा आणि हिरव्या मुगाचे चिला बनवते आहे. तर त्यासाठी हा भोपळा घेतला आहे आणि एका मिक्सरमध्ये हिरवे मूग, कोथिंबीर, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, जिरे याचा आपण पेस्ट करून घेणार आहे. आणि इकडे अर्धा भोपळा किसून घेतला आहे. तर हे बघा, दोघं पण रेडी आहे. तर हा जो नाश्ता आहे तो खूप हेल्दी आहे आणि मी बऱ्याच वेळा बनवत असते. तर चला, आता आपल्याला या किसलेल्या भोपळ्यामध्ये थोडी कोथिंबीर कट केलेली टाकते आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ, थोडं ज्वारी पीठ आणि जे मिक्सरमध्ये वाटण केलं होतं ते टाकणार आहे. त्यानंतर थोडी धने पावडर आणि मीठ हे सगळं टाकून आपण पाणी टाकून असं कन्सिस्टन्सी करून घेतली आहे. तर इकडे तवा पण गरम करायला ठेवला आणि यावरती आता आपण त्याचे धिरडे बनवून घेऊया. तर हे बघा, अशा प्रकारे मी चिले बनवून घेतले सर्व आणि खूप टेस्टी लागतं आहे आणि हेल्दी पण आहे. आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी एकदम चांगले आहेत. तर बऱ्याच वेळा मी हा नाश्ता बनवत असते. तर चला, आता मी नाश्ता करून घेतला आणि लगेच त्यानंतर जायचं होतं चिकीला स्कूलमध्ये घेण्यासाठी, कारण आज थोड्याच वेळ स्कूल होतं, सेलिब्रेशन झालं होतं. तर आता आम्ही त्याला घेतलं आणि घरी आलो. तर घरी आल्या आल्या लगेच तो खेळायला लागला. युनिफॉर्ममध्येच होता. हा, गेट खोलते. बघा आमच्या चिकीचा लूक. खोलते ना बाळा. ओके, बस. त्यानंतर चिकी मस्त तयार झाला होता. हे बघा, तुम्ही बघू शकता, व्हाईट कुर्ता घालून. तर आम्हाला जायचं होतं मॉलमध्ये आणि मग आम्ही निघणारच होतो आता. तर तो तयारी करून बसला होता आणि मग मीही तयारी केली आणि आता आम्ही निघतोच आहे सिटी सेंटर मॉलला जाण्यासाठी. चिकी, सॉन्ग प्ले कर ना बाळा. अरे गाणं प्ले कर ना. आम्ही दुपारी 3:30-4 वाजता निघालो होतो घरातून आणि रस्त्याने बरीच अशी गर्दी पण होती आणि भरपूर ठिकाणी छान छान असं डेकोरेशन केलेलं होतं स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि पाऊस पण नव्हता. तर आम्ही छोट्याच गाडीवर गेलो होतो. तर दरवर्षीच 15 ऑगस्टच्या वेळेस सिटी सेंटर मॉलला भरपूर अशी गर्दी असते. तर ट्रॅफिक तुम्ही बघू शकता किती आहे. बापरे, काय गर्दी आहे.
तर इतकी गर्दी होती की इथून ह्या ट्रॅफिकमधून आम्हाला मध्ये पोहोचेपर्यंत 10 ते 15 मिनिट लागले आणि त्यानंतर आम्ही फायनली मध्ये पोहोचलो. तर इकडे स्वातंत्र्य दिनानिमित्त लहान मुलांच्या चेहऱ्यावरती गालावरती असं तिरंगाचं पेंट करून देत होते. तर मुलं करून घेत होते. मी चिकीला पण बोलले चल आपण तुला करू, तर तो नाही बोलत होता. चला आता आम्ही पोहोचलोय मॉलमध्ये. असं डेकोरेशन केलेलं आहे. चाय किसको पीनी है? अनहेल्दी है चाय. चिकन चिकन आधी या मॉलमध्ये खूप छान असं डेकोरेशन केलं जायचं, पण आता काही वर्षांपासून असंच सिम्पल डेकोरेशन करतात. तर आम्ही दरवर्षीच येतो इथे. खूप छान वाटतं इथे आल्यावर. आम्ही संध्याकाळी आलोय तरी पण इतकी गर्दी अजून सुद्धा. बापरे. चिकी फोटो, चिकी यहाँ पर फोटो, यहाँ पर फोटो, यहाँ पर फोटो. इथे चिकीच्या डॅडीला टी शर्ट्स घ्यायचे होते तर तेच आम्ही बघत होतो. चिकी वेट चिकी. चल जाते. फूड कोर्टला आलो आहे आम्ही आता, कारण चिकीला खायचा होता पिझ्झा. हे बघा. पार्सल आहे ते सांगा. त्यानंतर इथे चिकीला डोनट घेत होतो. त्याला खूप आवडतं आहे डोनट्स इथले, पण त्याची तब्येत लगेच बिघडते, पण तो ऐकत नाही त्यामुळे घ्यावं लागलं. त्यानंतर आम्ही मॉलमधून निघालो आणि घरी येताना एक हॉटेल आहे कृष्णा हॉटेल नावाचं, तर तिथला मसाला डोसा खूप छान असतो, तर आम्ही तोच खाण्यासाठी आलो होतो इथे. इथून आम्ही निघणारच होतो तर अचानक भरपूर जोराचा असा पाऊस सुरू झाला, तर त्यामुळे आम्ही इथेच थांबले थोडा वेळ. हे बघा पाऊस थांबला आता. पाऊस थांबल्यावर आम्ही लगेच निघालो तिथून आणि आत्ताच घरी पोहोचलो आहे. चला आता 8 वाजले आणि बराच वेळ आम्हाला लागला घरी पोहोचण्यासाठी, कारण पाऊस होता भरपूर आणि 8 वाजता पोहोचलो आम्ही घरी. तर चला आता थांबलेला आहे
आणि चिकी तर गाडीवरच झोपून गेला होता, त्याला खूप झोप आली होती. दाखवते मी तुम्हाला. तर चला, आजचा व्लॉग इथेच संपवते. लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.